नमस्कार. अथकला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये ह्या रांगोळीतले आज हे सेंटर पीस कसे बनवायचे आहे ते बघणार आहोत. ही रांगोळीतले हे जे पंचकोन आहेत ते आपण ऑलरेडी बनवलेले आहेत मागच्याच व्हिडिओमध्ये. तर पंचकोन तुम्ही बघितले नसतील तर नक्की बघा. आज आपण हे जे सेंटर पीस आहे ते कसं बनवायचं ते बघू. पण याचा ट्विस्ट असा आहे की आपण आजचा जो हा सेंटर पीस आहे तो या गोल्डन आणि जांभळ्या कलरच्या कॉम्बिनेशनमध्ये बनवलेला आहे. तर वेगळं असं नवीन असं काहीतरी आपण कलर कॉम्बिनेशन घेण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. चला तर मग आता सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला 6 नंबरचे 6 मोती पांढऱ्या कलरचे एका वायरमध्ये ओवून घ्यायचे आहेत. तर बघा इथे तुम्ही 50 नंबरचा धागा यूज करू शकता. त्यानंतर आपल्याला एक गाठीच्या जवळच्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची. त्यानंतर पूर्ण मोत्यातनं एकदा सुई फिरवून घ्यायची आहे जेणेकरून हा जो गोल आहे तो एकदम टाईट बसेल. त्यानंतर एका मोत्यातनं सुई काढल्यावर इथे 2 सोनेरी, 1 पांढरा आणि 2 जांभळे असे 5 मोती ओवून घ्यायचे आहेत. त्यानंतर एका पांढऱ्या मोत्यातनं, ज्या मोत्यातनं आता सुई काढली तो 1 आणि त्याच्या समोरचा 1 अशा 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई आपल्याला काढायची आहे. त्यानंतर आता इथे आपल्याला 2 जांभळे, 1 पांढरा आणि 1 मागचा कलर गोल्डन कलर ओवून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर बघा आता परत आपल्याला तो 1 गोल्डन आणि खालचे 2 पांढरे ह्या 3 मोत्यातनं सुई काढायची आहे. त्यानंतर आता नेक्स्ट स्टेप येईल. यामध्ये आपल्याला 2 गोल्डन, 1 पांढरा आणि 1 जांभळा रंग ओवून घ्यायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर परत बाजूचा 1 जांभळा आणि खालचे 2 पांढरे ह्या 3 मोत्यातनं सुई काढायची आहे. आणि अशाच आपल्याला ह्या 6 मोत्यांच्या पाकळ्या बनवत जायच्या आहेत. तर बघा आता खालच्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढल्यावर परत 2 जांभळे, 1 पांढरा, 1 सोनेरी मोती ओवून घ्यायचा. बाजूचा 1 सोनेरी आणि खालचे 2 पांढरे ह्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची आहे. त्यानंतर आता बघा इथे समोर परत एकदा आपल्याला आता गोल्डनची पाकळी बनवायची. तर 2 गोल्डन, 1 पांढरा आणि 1 जांभळा रंग ओवून घ्यायचा आहे. बाजूचा 1 जांभळा आणि खालचे 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची. आता शेवटच्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढल्यावर बघा आपल्याकडे ऑलरेडी 1 जांभळा मोती तिकडे आहे. तर तो जो 1 जांभळा आहे त्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची. त्यानंतर आता इथे फक्त 1 जांभळा, 1 पांढरा आणि 1 सोनेरी मोती ओवून घ्यायचा. आणि इकडचा 1 सोनेरी, खालचा 1 पांढरा ह्या 2 मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. आता आपल्याला दुसरी लेयर सुरू करायची. त्यासाठी आपल्याला वरच्या साईडला यायचं आहे. तर बघा जांभळ्या मोत्यातनं आपण सुई काढली आणि त्याच्या समोर जो वरती जे 2 जांभळे मोती आहेत त्यातला जो दुसरा जांभळा मोती आहे तिथनं सुई काढलेली आहे. आता इथे आपल्याला 4 जांभळे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि खालचे जे 2 जांभळे मोती आहेत त्या मोत्यातनं सुई काढून इथे आपल्याला हा जो गोल आहे कंप्लीट करायचा. त्यानंतर आता त्याच्या समोरचा जो 1 पांढरा मोती दिसत आहे तो त्या एका पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतर इथे 2 गोल्डन, 1 पांढरा आणि 1 जांभळा मोती ओवून घ्यायचा. आता बघा 2च मोत्यातनं सुई आहे. 1 जांभळा आणि त्याच्या खालचा 1 पांढरा ह्या 2 आणि त्याच्या समोरचे 2 गोल्डन ह्या 4 मोत्यातनं सुई काढायची टोटल आपल्याला. ठीक आहे. तर हा 1 जांभळा, 1 पांढरा आणि 2 गोल्डन मोत्यातनं सुई आपण इथे काढून घेतलेली आहे. त्यानंतर आता ह्या 2 गोल्डन मोत्यातनं सुई काढल्यावर इथे आपल्याला 3 गोल्डन मोती ओवून घ्यायचे आहेत. आणि बाजूचा 1 गोल्डन आणि खालचे 3 मोती ते 2 गोल्डन आणि समोरचा 1 पांढरा. तर बघा जेव्हा जेव्हा पांढरा येईल तेव्हा आपल्याला फक्त एकाच मोत्यातनं सुई काढायची आहे. ठीक आहे. आता बघा ह्या पांढरा जो टोकाचा पांढरा मोती आहे त्या पांढऱ्या मोत्यातनं इथे आपण सुई काढून घेतली. आता इथे 2 जांभळा, 1 पांढरा आणि 1 गोल्डन मोती ओवून घ्यायचा आहे. बाजूचा 1 गोल्डन, खालचा 1 पांढरा आणि समोरचे 2 जांभळे मोती ह्या 4 मोत्यातनं आपल्याला सुई काढायची आहे. आता जांभळ्या मोत्यातनं सुई काढल्यावर इथे आपल्याला 3 जांभळे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि बाजूचा 1 आणि खालचे 3 अशा प्रकारे टोटल 4 मोत्यातनं सुई काढायची आहे. ठीक आहे. तर बघा परत ह्या 4 मोत्यातनं सुई काढल्यावर आपण इथे पांढऱ्या मोत्यापर्यंत येणार. आता पांढऱ्या मोत्यात आल्यावर पुन्हा आपल्याला हीच स्टेप रिपीट करत जायची आहे जशी आपण याच्या पूर्वी केली होती. ठीक आहे. तर बघा आता हे इथे परत पांढऱ्या मोत्यातनं आल्यावर इथे 4 मोती ओवून घ्यायचे. त्याच्यानंतर समोरच्या 2 गोल्डनमध्ये येणार. तर अशा प्रकारे हे जे पूर्ण फूल आहे आपल्याला इथे कंप्लीट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. समजलं ना हे. आणि त्यानंतर बघायचं आहे की जे वरची लाईन आहे ना त्यामध्ये बघा
4 मोती येणार। जसं गोल्डन जे आहे, गोल्डनमध्ये बघा हे 4 मोती आलेले आहेत, तर 2 पांढऱ्याच्या मध्ये 4 रंगीत मोती इथे आलेले आहेत। 2 पांढऱ्याच्या मध्ये 4 रंगीत मोती आलेले आहेत। तर एवढं झाल्यावर आपल्याला कळेल की आपलं फूल जे आहे ते बरोबर येत आहे। त्यानंतर आपल्याला आता हा शेवटचा जो मोती आहे त्यासाठी आपण ह्या जांभळ्या कलरच्या मोत्यातनं सुई काढली। त्यानंतर एक जांभळा, एक पांढरा आणि एक गोल्डन मोती येऊन घेतला आणि इकडचा बाजूचा एक गोल्डन, खालचा एक पांढरा आणि त्याच्यावरचा एक जांभळा, ह्या 3 मोत्यातनं सुई काढलेली आहे। तर बघा अशा प्रकारे हे जे फूल तयार झालेलं आहे। त्यानंतर आता आपल्याला परत वरच्या साईडला यायचं आहे त्याच्या समोरची स्टेप करण्यासाठी। तर तो जो बाजूचा एक जांभळा आहे त्या मोत्यातनं आपण आता दुसऱ्या जांभळ्या मोत्यावर येणार आहोत। तर बघा इथे 4 जांभळे मोती होते, त्यापैकी दुसऱ्या जांभळ्या मोत्यावर आल्यावर 4 जांभळे मोती येऊन घ्यायचे। आता बघा हे जे 4ही जांभळे मोती दिसत आहेत खालच्या लाईनला, त्या 4ही मोत्यातनं सुई आपल्याला काढायची आहे। ठीक आहे, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला ह्या 4 मोत्यातनं सुई काढायची। त्यानंतर 3 जांभळे मोती ओवायचे आहेत आणि काय करायचं, बाजूचा एक जांभळा, खालचे 2 जांभळे आणि एक पांढरा। तर आपण जसं पूर्वी बोललेलो, जेव्हा जेव्हा पांढरा मोती येईल तेव्हा फक्त पांढऱ्या मोत्यापर्यंतच थांबायचं आहे, एकाच मोतीवर। ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण ह्या खालच्या 3 मोत्यातनं सुई इथे काढून घेतलेली आहे। पांढऱ्या मोत्यावर आल्यावर इथे आपल्याला 1 गोल्डन आणि 3 पांढरे मोती येऊन घ्यायचे आहेत। 1 गोल्डन आणि 3 पांढरे येऊन घेतले। आता बघा बाजूचा एक जांभळा आणि त्याच्या समोरचे 3 मोती, बाजूचा एक जांभळा, त्यानंतर त्याच्या खालचा एक पांढरा आणि 2 गोल्डन, ह्या गोल्डन मोत्यापर्यंत सुई आपल्याला काढून घ्यायची आहे। तर बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे गोल्डन मोत्यातनं सुई काढल्यावर परत आपल्याला इथे 3 गोल्डन मोती येऊन घ्यायचे। आता बाजूचा एक गोल्डन आणि खालचे 4 गोल्डन, तर ह्या टोटल 5 मोत्यातनं आपल्याला सुई इथे काढून घ्यायची आहे। त्यानंतर 3 गोल्डन मोती येऊन घ्यायचे आहेत आणि बाजूचा एक गोल्डन आणि खाली आता पांढऱ्या मोत्यापर्यंत यायचं आहे, म्हणजे 2 गोल्डन आणि एक पांढरा, तर ह्या पांढऱ्या मोत्यापर्यंत आलोत। त्यानंतर पांढऱ्यावर आल्यावर 4 मोती येवायचे, तर 1 जांभळा आणि 3 पांढरे मोती येऊन घ्यायचे आहेत आणि बाजूचा एक गोल्डन, खालचा एक पांढरा आणि त्याच्या समोरचे 2 जांभळे, ह्या 4 मोत्यातनं सुई आपल्याला काढायची आहे। तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे जे वरचे लेयर्स आहेत ते इथे कंप्लीट करून घेत राहायचे आहेत। त्यानंतर परत 3 जांभळे मोती ओवायचे, बाजूचा एक जांभळा आणि खालच्या ह्या 4 जांभळ्या मोत्यातनं सुई आपल्याला इथे काढून घ्यायची आहे। तर बघा अशा प्रकारे इथे आपण ह्या जांभळ्या मोत्यावर येणार, शेवटचा जो चौथा जो जांभळा मोती आहे तिथे। त्यानंतर आता इथे परत आपल्याला एकदा 3 जांभळे मोती येऊन घ्यायचे आहेत आणि तो जो पांढरा मोती आहे तिथपर्यंत आणायचा आहे, खालचे जे 2 जांभळ्याच्या समोर जो पांढरा आहे तिथपर्यंत। लक्षात आलं ही लेयर कशी बनवलेली आहे। आता ह्या पांढऱ्या मोत्यानंतर बघा आता आपल्याला सेम आता जसं आपण बनवलेला आहे सेम हीच प्रोसेस आपल्याला रिपीट करत जायची आहे आणि ही जी पूर्ण लेयर आहे ती बनवून घ्यायची आहे। ठीक आहे, ही आता तिसरी लेयर झाली। तर तिसरी लेयर जी आहे आपल्याला अशा प्रकारेच बनवून घ्यायची आहे। तिसऱ्या लेयरला देखील वरच्या साईडला 4 रंगीत मोती येणार आणि 2 पांढरे मोती येणार बघा साईडला। तर जर तुम्ही एक बाजू बघितली ह्या षटकोनाची तर तिथे बघा 2 पांढरे आणि मध्ये 4 रंगीत मोती आले पाहिजे पूर्ण कंप्लीट झाल्यावर। आणि हे जे गोल दिसत आहेत आपल्याला, एक खाले गोल आणि वरती 2 रंगीत गोल, जसे गोल्डनचे 3 गोल, जांभळ्याचे 3 गोल, तर अशा प्रकारे आपलं हे जे स्ट्रक्चर आहे, ही जी आकृती आहे ती दिसली पाहिजे। ठीक आहे, आता काय करायचं, शेवटचा पांढऱ्या मोत्यातनं सुई काढली, बाजूच्या एका जांभळ्या मोत्यातनं सुई काढून घ्यायची आहे। त्यानंतर आता मात्र इथे 3च मोती ओवायचे, तर 3 पांढरे मोती ओवायचे आहेत आणि तो बाजूचा एक गोल्डन आणि त्याच्या खालचा एक पांढरा आणि ज्याच्या बाजूला जो परत उभा जो जांभळा मोती आहे त्या जांभळ्या मोत्यातनं सुई काढायची आहे। ठीक आहे, बघा आता हे असे सुंदर असे फूल तयार झालेले आहे। परत एकदा त्यानंतर तुम्ही वरती मोजून घेऊ शकता, 4 रंगीत मोती, 4 जांभळे आणि 2 पांढरे, तर 2 पांढऱ्या मोत्यांच्यामध्ये 4 जांभळे मोती किंवा गोल्डन मोती असले पाहिजे। तर हे एवढे फूल देखील तुम्ही विविध आकृतीसाठी, विविध डिझाईनसाठी यूज करू शकता। आता आपल्याला याच्या समोरची लेयर बनवायची आहे, त्यासाठी आपण परत वरचा जो 1 नंबरचा जांभळा मोती आहे त्या मोत्यातनं सुई काढली।
त्यानंतरनं एक जांभळा 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि बघा बाजूचा एक पांढरा आणि समोरचे 3 जांभळे. पांढराच्या समोर जे 3 जांभळे मोती आहेत ह्या 4 मोत्यातनं टोटल 4 मोत्यातनं सुई इथे आपण काढली. आता ह्या जांभळ्या मोत्यातनं सुई काढल्यावर इथे आपल्याला परत 3 जांभळे मोती ओवून घ्यायचे आहेत. 3 व्हायलेट कलरचे मोती ओवायचे, बाजूचा एक आणि खालचे 4. म्हणजेच आता नेक्स्ट जो पांढरा मोती दिसत आहे, ठीक आहे, ह्या 3 जांभळ्याच्या समोर जो पांढरा आहे तिथपर्यंत आपली सुई घेऊन यायची आहे. तर बाजूचा एक आणि खालचे 4 मोती. तर ह्या मोत्यातनं आपल्याला अशा प्रकारे सुई फिरवायची आणि ही लेयर कंप्लीट करायची. पांढऱ्या मोत्यातनं सुई काढल्यावर इथे आता 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि बाजूचा एक आणि खालचे 3. ठीक आहे. आता बघा टोकाचा जेव्हा पांढरा मोती येईल तिथपर्यंत आल्यावर आपल्याला त्या फक्त एका मोत्यापर्यंतच थांबायचं आणि इथे 4 मोती ओवायचे. आता 4 कोणते ओवायचे आहेत ते आपण इथे बघूयात. तर 4 पांढरे मोती आपल्याला ओवून घ्यायचे आहेत आणि त्यानंतरनं काय करायचं आहे, तर बाजूचा एक पांढरा आणि खालचा एक पांढरा आणि त्याच्या समोरचे 2 मोती. म्हणजे परत आपण इथे आता गोल्डन मोत्यापर्यंत येणार आहोत. बघा बाजूचा हा एक झाला, त्याच्या समोरचा त्याच्या खालचा हा एक पांढरा आणि त्याच्या समोरचे 2 मोती. तर एक पांढरा आणि पहिला गोल्डन मोती. ते जे 4 गोल्डन मोती दिसत आहेत त्यापैकी पहिल्या गोल्डन मोत्यापर्यंत आपल्याला सुई आणून घ्यायची आहे. आता पुढची लेयर. तर इथे बघा परत आता इथे आपल्याला एक गोल्डन आणि 2 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि बाजूचा हा एक पांढरा आणि खालचे 4 मोती. म्हणजे तो जो तिसरा गोल्डन मोती आहे, एका लाईनमधला तो जो तिसरा गोल्डन मोती आहे तिथपर्यंत आपल्याला सुई आणून घ्यायची आहे. ठीक आहे. खालचे टोटल 4 आणि नुसते गोल्डन मोजले तर तिसरा गोल्डन मोत्यापर्यंत आपण सुई आणलेली आहे. त्यानंतरनं आता इथे आपल्याला 3 गोल्डन मोती ओवून घ्यायचे आहेत. बघा 3 गोल्डन मोती ओवायचे आणि बाजूचा एक आणि खालचे 4 मोत्यातनं सुई काढायची. खालच्या 4 मोत्यातनं सुई काढल्यावर आपण येऊ आता ह्या पांढऱ्या मोत्यापर्यंत. ठीक आहे ना. तर खालचे जे 2 गोल्डनच्या समोर ते जे पांढरा आहे तिथपर्यंत आल्यावर आता इथे परत एकदा 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आणि बघा तो जो टोकाचा एक पांढरा मोती आहे तिथपर्यंत आणायचा आहे. म्हणजे खालच्या 3 पांढऱ्या मोत्यात 3 मोत्यातनं म्हणजे एक गोल्डन आणि 2 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची आणि तो जो टोकाचा एक मोती आहे तिथपर्यंत आलेलो आहोत. त्यानंतर आता इथे आल्यावर 4 मोती ओवायचे असतात. तर 4 पांढरे मोती ओवायचे, बाजूचा एक आणि खालचे 4 मोती, खालचे 3 मोती. ठीक आहे. बाजूचा एक पांढरा आणि खालचे 3 मोती. तर कुठले 3, तर बघा परत आपण इथे ह्या व्हायलेट कलर जांभळ्या कलरपर्यंत आलेलो आहोत. त्यानंतरनं एक जांभळा आणि 2 पांढरे मोती ओवायचे आणि परत बघा बाजूचा एक आणि खालच्या 4 मोत्यातनं सुई आपल्याला काढायची आहे. तर बघा ही स्टेप आपण ऑलरेडी बघितलेली आहे. आपण इथे फक्त रिपीट करून दाखवत आहोत जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल. त्यानंतरनं हा जांभळ्या कलरचा गोल बनवायचा. त्यासाठी 3 जांभळ्या कलरचे मोती ओवायचे, बाजूचा एक आणि खालच्या 4 मोत्यातनं सुई काढायची. खालच्या 4 मोत्यातनं सुई काढल्यावर सुई निघेल पांढऱ्या मोत्यात. त्यानंतरनं 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत आणि बाजूचा एक आणि खालचा टोकाचा एक जो पांढरा आहे तिथपर्यंत न्यायचा आहे. तर बघा अशा प्रकारे ही जी स्टेप आहे आपण इथे कंप्लीट केलेली आहे. आता टोकाच्या मोत्यात आल्यावर आपल्याला इथे 4 मोती ओवून घ्यायचे, बाजूचा एक आणि खालच्या 3 मोत्यातनं सुई काढायची. ठीक आहे. बाजूचा एक आणि खालचे 3. तर अशा प्रकारे हे जे 4 मोती आहेत ते आपण इथे ओवून घेतले. आता आपल्याला हीच स्टेप रिपीट करत जायची आहे आणि जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे तर बघा इथे असं आपल्याला हे कंप्लीट करून घ्यायचं आहे. ठीक आहे. तर बघा आता इथे कसं दिसेल तुम्हाला हे जे ही जी स्टेप आपण कंप्लीट केली त्यानंतरनं कसं दिसणार आहे. तर बघा खाली एक गोल आहे रंगीत, त्याच्यावरती 2 रंगीत गोल आलेले आहेत. ठीक आहे. तर अशा प्रकारे जसं व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे त्याप्रमाणे बघा आता इथे खाली एक गोल, त्याच्यावरचे 2 रंगीत गोल आणि त्याच्यावरती एक रंगीत गोल असा आलेला आहे. आता एकदा तुम्ही ओव्हरलुक करून घ्या की तुमची पण आकृती अशी दिसली पाहिजे. त्यानंतरनं याच्या समोरची स्टेप करूयात. तर हा एका पांढऱ्या मोत्यातनं सुई काढली, त्याच्या बाजूच्या पांढऱ्या मोत्यातनं सुई काढली, त्यानंतरनं 3 पांढरे मोती ओवायचे. कारण हा शेवटचा मोती आहे ना, त्यामुळे आपल्याला इथे फक्त 3च पांढरे मोती ओवायचे आणि खालचा हे बाजूचा एक, खालचा एक आणि त्याच्या बाजूचा एक ह्या 3 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढायची आहे. ठीक आहे. एवढं झालं, एवढं लक्षात आलं. आता आपल्याला काय करायचं आहे, वरती जे 4 पांढरे मोती दिसत आहेत
त्यापैकी बघा आपल्याला तो जो 3ऱ्या नंबरचा पांढरा मोती आहे, ठीक आहे, 3ऱ्या नंबरचा जो पांढरा मोती आहे त्या मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतरनं 4 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहेत. 4 पांढरे मोती ओवल्यानंतरनं इकडचा बाजूचा 1 आणि त्याच्या समोरचे 3, तर टोटल 4 मोत्यातनं सुई आपल्याला काढायची आहे, ठीक आहे. तर हे 3 पांढरे आणि 1 गोल्डन ह्या 4 मोत्यातनं सुई काढली. आता तो 1 गोल्डन मोत्यातनं सुई काढल्यावर 1 गोल्डन आणि 2 पांढरे मोती ओवायचे आणि परत बाजूचा 1 आणि खालच्या 4 मोत्यातनं सुई काढायची. बाजूचा 1 आणि खालचे 4. तर बघा हे आपण असं फिरवण्याचं जे आहे हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे कसं फिरवतात, ठीक आहे. त्यानंतरनं आता इथे 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आणि परत बाजूचा 1 आणि खालच्या 4 मोत्यातनं सुई काढायची. तर बघा आता हा जो पांढरा मोती दिसत आहे, अगदी 3रा जो पांढरा मोती दिसत आहे इकडच्या साईडने बघितल्यावर त्या मोत्यापर्यंत फिरवायचा आहे. त्यानंतरनं परत 3 पांढरे मोती ओवायचे आणि बाजूचा 1 आणि आता इथे मात्र खालचे 3च मोत्यातनं सुई काढायची, ठीक आहे. टोकातल्याच मोत्यातनं काढायची आहे, त्याच्या समोर जायचं नाही. तर बघा बाजूचा 1 आणि खालच्या 3 मोत्यातनं सुई काढली. त्यानंतरनं टोकात आल्यावर आपल्याला इथे 4 मोती ओवायचे असतात. तर 4 पांढरे मोती ओवून घेतले पूर्वीप्रमाणेच. त्यानंतरनं तो 1 आणि त्याच्या खालचे 3, ठीक आहे. बाजूचा 1 आणि खालचे 3 ह्या टोटल 4 मोत्यातनं सुई इथे काढली. परत ह्या पांढऱ्या मोत्यातनं सुई आणायची आहे आणि 3 पांढरे मोती ओवायचे आहेत आणि हा 6चा गोल कंप्लीट करायचा. त्यानंतरनं जांभळ्या मोत्यापर्यंत जायचं आहे. पहिला जांभळा मोती तिथे आला, जांभळ्या मोत्यापर्यंत गेल्यावर परत आता तिथे परत 1 जांभळा आणि 2 पांढरे घेणार आणि तो 6चा गोल कंप्लीट करणार. तर समजली ना, ही आपली शेवटची स्टेप आहे, ठीक आहे. तर म्हणजे ह्या फुलाची अजून एक स्टेप आहे तशी, तर पण ही जी आहे असं पूर्ण फिरवत नेण्याची ही आपली शेवटची स्टेप आहे. तर असं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला हे मोती ओवून घेत राहायचे आहेत आणि खालच्या 4-4 मोत्यातनं समोर न्यायचं आहे. फक्त जो टोकाचा मोती आहे तिथं मात्र आपल्याला फक्त 3च मोत्यातनं समोर न्यायचं आहे. तिथेच तेवढा एक चेंज आहे, बाकी कुठेच चेंज नाही आहे. तर गडबड झाली तर तिथेच होऊ शकते. त्यामुळे बघा जेव्हा जेव्हा तुम्ही हे पूर्ण करून घ्याल तेव्हा एकदा परत आकृती बघून घ्यायची की तुमची आकृती देखील अशी दिसत आहे का नाही, कारण पुन्हा नंतर लक्षात आलं तर पुन्हा पूर्ण काढावं लागेल. तर त्यासाठी आपल्याला प्रत्येक वेळा म्हणजे एक लेयर कंप्लीट झाले की एकदा तुम्हाला ही आकृती जी आहे ती बघून घ्यायची आहे, जशी व्हिडिओ दाखवलेली आहे तशी तयार झालेली आहे का नाही ते, ठीक आहे. तर बघा अशा प्रकारे आपले हे खाल्ले जे आहे प्रोसेस करणं सुरूच आहे. तर अशा प्रकारे आपण हे जे 6-6चे गोल आहेत ते बनवून घेत आहोत. इथे काय नाही, फक्त पांढऱ्याच मोत्यांचे हे गोल बनवायचे आहेत, फक्त एकच रंगीत मोती इथे वापरलेला आहे. तर बघा अशा प्रकारे आपल्याला सर्व ही जी लेयर आहे ती पूर्ण फिरवून घ्यायची आहे. आणि बघा आता फक्त एकच रंगीत मोती आहे आणि बाकी सर्व आपण पांढरे मोती वापरून ही जी लेयर आहे ती कंप्लीट करून घ्यायची आहे, ठीक आहे. तर अशा प्रकारे हे जे फूल आहे, हे जे डिझाईन आहे, आकृती आहे ती तयार झालेली आहे. आता बघा आता शेवटच्या मोत्यात आलेलो आहोत. परत एकदा तुम्ही आकृती बघून घ्यायची आहे. असे जे आपल्या ह्या 6 कळ्या आहेत, 6 पाकळ्या दिसल्या पाहिजे. त्यानंतरनं बघा खालचा 1 पांढरा, त्यानंतरनं ह्या बाजूच्या एका पांढऱ्या मोत्यातनं सुई काढली. आता शेवटचा आहे त्यासाठी आपल्याला इथे फक्त 3च मोती ओवून घ्यायचे आहेत. तर 3 पांढरे मोती ओवले, बाजूचा 1, खालचा 1 आणि त्याच्या बाजूचा 1. तर ह्या खालच्या 3 पांढऱ्या मोत्यातनं सुई काढली. हा 6चा गोल कंप्लीट केला. आता आपल्याला कुठे यायचं आहे, तर बघा तो जो टोकाचा मोती जो दिसत आहे ना, मागच्या साईडला यायचं. मागच्या साईडला तो जो टोकाचा मोती दिसत आहे त्या मोत्यातनं इथे सुई काढायची आहे. आणि आता इथे बघा आपल्याला इथे आता 3 जांभळ्या कलरचे मोती ओवून घ्यायचे आहेत. तर 3 जांभळ्या कलरचे मोती ओवून घेतले आणि आता ज्या मोत्यातनं सुई काढली त्याच मोत्यातनं परत एकदा सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. त्यानंतरनं आता आपल्याला समोरच्या टोकावर जायचं आहे, ठीक आहे. त्या समोरच्या टोकावर कसं जाणार, तर आता ह्या खालच्या मोत्यातनं सुई फिरवायची आणि ती जी स्ट्रेट लाईन दिसत आहे त्या स्ट्रेट लाईनने समोरच्या टोकावर जायचं आहे. आणि तिकडे देखील आपल्याला अशा प्रकारेच हे 3 मोत्यांचे फूल जे आहे ते बनवायचं आहे. म्हणजे आपण आता ह्या लेयरमध्ये ही शेवटची जी स्टेप आहे यामध्ये काय करत आहोत, तर प्रत्येक जो टोक आहे त्या टोकावर अशा 3 मोत्यांचे फूल बनवत आहोत, ठीक आहे. जसा तुरा वगैरे असतो मोराच्या डोक्यावरती, तसाच आपण इथे ह्या प्रत्येक टोकावरती इथे हा तुरा बनवत आहोत 3-3 मोत्यांचा.
तर इथे आपण हे अल्टरनेट कलर यूज करत आहोत, एकदा जांभळा, एकदा गोल्डन, एकदा जांभळा, एकदा गोल्डन, अशा प्रकारे. ठीक आहे. तर अशा प्रकारे. आणि हा जो आहे गुलाबीवाला फूल, त्यामध्ये आपण अगदी दुसराच कलर यूज केलेला आहे, ऑरेंज कलर. आणि ह्याच्यामध्ये जे आपण मध्येच यूज केलेले आहेत कलर्स, तेच यूज केलेले आहेत रिपीट एकदा. तर बघा अशा प्रकारे इथे हे 6ही तुरे आपण इथे बनवून घेतलेले आहेत. त्यानंतरनं तुम्ही एकदा तुमची आकृती चेक करून घेऊ शकता, अशीच दिसत आहे का नाही. तर बघा अशा प्रकारे आपलं हे जे सेंटर पीस आहे ते बनून तयार झालेलं आहे. आता बघा हे दोन्ही आपण एकमेकांवरती ठेवून बघूयात. तर फक्त तुऱ्यांचा कलर आपण वेगळा घेतलेला आहे इथे, आणि इकडे दुसऱ्या ह्याच्यामध्ये तर रिपीट तेच केलेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्या आज ह्या रांगोळीच्या सेटमधले हे दोन्ही सेंटर पीस आणि ते जे पंचकोन आहेत हे तयार झालेले आहे. तर आपले हे 2 रांगोळी सेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. पंचकोनाचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर नक्की बघा. आणि सोबतच आम्ही कालच चैत्रांगणाचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर चैत्रांगण व्हिडिओ देखील तुम्ही जर बघितलं नसेल तर नक्की बघा आणि कमेंट सेक्शनमध्ये तुमच्या प्रतिक्रिया कळवा. तर तुम्हाला आजचा हा युनिक आणि स्पेशल असा रांगोळी सेट कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.